अकोल्याच्या साफसफाईबद्दल माझं असं म्हणणं आहे की अकोल्याची हद्दवाढ झालेली आहे. अकोला महानगरपालिका झालेला आहे आणि अकोल्याच्या सफाई कर्मचारीची संख्या अजूनही नगर परिषदमध्ये होती 740, जशीची तशी आहे. आपण हद्दवाढी झाली, तुम्ही 100ही सफाई कर्मचारी नवीन भरती का केली नाही? मला असं वाटते की आता एवढी योग्य सरकार बसलेली आहे, यामध्ये अजित पवार सारखा माणूस आहे, त्यांना मुख्यमंत्री करा ना. आणि वर्षभरमध्ये पहा तुम्ही महाराष्ट्राची कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी म्हणतो की सफाई कर्मचाऱ्यांना काम करताना काही संरक्षण नाही. लोकांवर हल्ले होते, माझ्यावर हल्ला झाला, अजूनही आरोपीवर गुन्हा दाखल नाही की सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही वाढवा, सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही संरक्षण द्या आणि सफाई कर्मचारीची तक्रारची दखल घ्या. तो जनतेच्या सेवामध्ये असणारा एक तुमच्यासारखा नगरसेवक आणि तो सफाई स्वच्छता सेवक आहे. त्याची जर कोणती तक्रार असली, पोलिसांवर आज जर हल्ला झाला तर ताबडतोब गुन्हा दाखल करतात पोलीस. मग सफाई कर्मचारीवर हल्ला झाला, तुम्ही गुन्हा दाखल का करत नाही? तुम्ही त्याची कारवाईवर दखल का घेत नाही? असा माझा खंबीर या महानगरच्या प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आणि बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे.